नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे धन मराठीमध्ये। मी ज्योती कारंडे इंगळे। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे स्टॉक इंट्राडे किंवा इक्विटी इंट्राडे कसं करायचं। त्याच्यासाठी मी तुम्हाला सिंपल एक स्ट्रॅटेजी किंवा एक सेटअप सांगणार आहे। सिंपल सेटअप आहे, त्याच्यामध्ये स्टॉक सिलेक्शन कसं करायचं, एंट्री कशी घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे। आणि जे सकाळी अर्ली मॉर्निंग खूप जास्त बिझी असतात, त्यांना मार्केट बघायला वेळ भेटत नाही, त्यांच्यासाठी हा सेटअप खूप चांगला आहे। कारण की हा सेटअप मोस्ट ऑफ द टाइम हा 9:45 किंवा 10च्या नंतर वर्क होतो। त्याच्यासाठी तुमच्यासाठी हा सेटअप जास्त चांगला राहील का, तर स्टार्टिंगच्या अर्धा तास मार्केटमध्ये खूप लोकांना टाइमच देता येत नाही आणि ते दिवसभर रिग्रेट करता, पण असं काही नाही, तुम्ही 10च्या नंतर पण ट्रेड करू शकता। तर ज्यावेळेस स्टॉक इंट्राडे ट्रेडिंग किंवा स्टॉक इंट्राडे किंवा इक्विटी इंट्राडे हा वर्ड येतो, एक्झॅक्टली हे काय असतं, ज्यावेळेस तुम्ही स्टॉकमध्ये ट्रेड करता, इंट्राडे मध्ये करता, त्याच्यासाठी तुम्हाला 5x लिव्हरेज मिळतं आणि इथे आपण ऑप्शन किंवा फ्युचर नाही घेत, इथे डायरेक्ट आपण स्टॉक परचेस करतो, तर त्याला आपण स्टॉक इंट्राडे किंवा इक्विटी इंट्राडे म्हणतो। तर सिंपल आता हा स्टॉक इंट्राडे जेव्हा आपण करणार, त्यासाठी स्टॉक कसे पिक करायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप। याच्यासाठी सेटअप कोणता यूज करायचा ते पण सगळं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तर चला व्हिडिओची सुरुवात करूया। स्क्रीनवर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करते, पण अजून तुम्ही धन मराठीला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पहिला सबस्क्राईब करून घ्या, का तर पुढे जितके पण आपले व्हिडिओ येणार हे तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे। तर सिंपल तुम्हाला करायचं काय, क्रोमवर चालले जायचं। क्रोमवर गेल्यानंतर तुम्हाला tv.dhan.co लॉग इन करायचं। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ह्या सेटअपसाठी आपल्याला EMA फॉलो करायचं। FX किंवा इंडिकेटर सेक्शनमध्ये गेल्यानंतर EMA तुम्हाला टाईप करायचं, त्यावर 2 टाइम क्लिक करायचं। दोनदा क्लिक केल्यानंतर 2 इंडिकेटर लागेल एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजचे। एका इंडिकेटरची सेटिंग ही तुम्हाला इनपुट लेन 9 ठेवायची। स्टाईलमध्ये जाऊन तुम्ही त्याचा कलर वगैरे चेंज करू शकता। एका EMA ची लेंथ ही तुम्हाला 20 करायची। 9 आणि 20 EMA चा हा सेटअप आहे। स्टाईलमध्ये जाऊन अगेन तुम्हाला लेंथ त्याची थिकनेस इन्क्रीज करायची असेल, कलर चेंज करायचा, ते तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही करू शकता। तर सिंपल ह्या सेटअपसाठी स्टॉक कसे पिक करायची किंवा ह्या सेटअपला एंट्री कधी होती, ह्या सेटअपला जे आपण एंट्री कधी प्लॅन करतो, ज्यावेळेस मार्केट खूप फॉल होते, तर त्या फॉलमध्ये नेहमी स्टॉक हा पुलबॅक किंवा रिटेस्टिंगला येतो, तो रिटेस्टिंगला आपण एंट्री घेणार। जसा हा स्टॉक नॉनस्टॉप फॉल झाल्यानंतर ह्या स्टॉकने इथे पुलबॅक घेतला आणि 9 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजला रिटेस्ट केलं। रिटेस्ट केल्यानंतर तिथे जर तुम्ही सेलिंग साईड ट्रेड घेत असेल तर बेरिश मारुबोजू किंवा शूटिंग स्टार कॅन्डल मिळते तर अतिउत्तम, का तर तिथे तुमची विनिंग प्रोबॅबिलिटी वाढते। स्टॉप लॉस हा तुमचा जो तुमचा वरती 20 EMA आहे हा तुमचा SL येणार आहे। सेम ॲज इट इज ज्यावेळेस तुम्ही बाईंग करताय, बाईंग करायला त्याच्या अपोजिट होणार, तर तेच आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे। आणि इव्हन ह्या सेटअपमध्ये तुम्ही ट्रेल पण करू शकता। ट्रेल कुठपर्यंत करायचं, ट्रेलिंगसाठी आपण 20 EMA ची हेल्प घेणार आहे। तर मला काय करायचं, माझी वॉच लिस्ट क्रिएट करायची। तर इथे FNO स्टॉकची वॉच लिस्ट मी क्रिएट केलेली। FNO स्टॉकची वॉच लिस्ट इथे मला बाय डिफॉल्ट पण मिळते, ती जर मी फॉलो केली, इथे मला करायचं काय, आजच्या दिवसामध्ये सगळ्यात जास्त गेन होणारे, चेंजेस होणारे स्टॉक फिल्टर करायचे। जर मला बाईंग करायचं असेल तर ॲटलिस्ट 2-3% अप जाणारे स्टॉक मला बघायचे। मला सेल करायचं असेल, सेम ॲज इट इज 2%, 3% फॉल होणारे स्टॉक मला पिक करायचे। जसं हा एक स्टॉक आहे जो आजच्या दिवशी ऑलमोस्ट 3.5% पेक्षा जास्त वाढलाय, मी त्याला जाऊन चेक, तो स्टॉक जर मी प्लॅन केला इंट्राडे साठी, इव्हन याच्यामध्ये मी तुम्हाला स्टॉक सिलेक्शनची पण कॉन्सेप्ट क्लिअर करत आहे। हा स्टॉक मी कधी प्लॅन करू शकते, जसं की हा स्टॉक मार्केटमध्ये आल्यानंतर बॉटम पासून अप किती 2% पेक्षा जास्त मूव्ह झालाय, तर हा स्टॉक एवढा जेव्हा अप जातोय त्यावेळेस मला त्यामध्ये एंट्री करायची नाहीये। मला एंट्री कधी करायची, ज्यावेळेस तो फुल बॅक लेन आहे। आता हा स्टॉक तुम्हाला स्टार्टिंगला टॉप गेनरच्या लिस्टमध्ये पण मिळून जाईल, तर तुम्ही सिंपल याच्यासाठी स्टॉक सिलेक्शन कसे करू शकता, 9:30ला तुम्हाला जे मार्केटमधले जितके पण टॉप गेनरवाले स्टॉक आहे, फर्स्ट आणि सेकंड नंबरचे स्टॉक सोडून द्यायचे, थर्ड आणि फोर्थ नंबरवाले स्टॉक घ्यायचे। आणि सेलिंग साईड जर ट्रेड करणार असाल तर टॉप लुझर जितके पण स्टॉक आहे, अगेन फर्स्ट आणि सेकंड नंबरवाला स्टॉक सोडून तुम्ही एंट्री प्लॅन करू शकता। ते स्टॉक जास्त पडणारे, त्याच्यामुळे तिथे तुम्हाला जास्त सेलिंग साईडचे ट्रेड बघायला मिळेल, किंवा जे टॉप गेनर तिथे तुम्हाला बाईंग साईडचे। इव्हन मार्केटचा व्ह्यू बुलिश असेल तर मार्केटमध्ये तुम्हाला टॉप गेनरवाले स्टॉक जास्त रिझल्ट देतील। मार्केट जर बेरिश असेल तर टॉप लुझरवाले स्टॉक तुम्हाला जास्त रिझल्ट देतील। त्याच्यासाठी तुम्ही इव्हन ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो पण फॉलो करू शकता।
तर इथे तुम्ही बघू शकता सिंपल हा स्टॉक एवढा वरती गेला, तर एवढ्या वरती गेल्यानंतर त्याच्या मागे आपल्याला पळायचं नाहीये, आपल्याला परफेक्ट पुलबॅकला किंवा रिटेस्टिंगला एंट्री करायची. स्टॉक पुलबॅकला आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही बाईंग साईड ट्रेड करता त्यावेळेस तुम्हाला तिथे हॅमर कॅन्डल किंवा बुलिश मारुबोजू कॅन्डल असेल तरच एंट्री प्लॅन करायची. जसं हा स्टॉक पुलबॅकला आला, इथे तुम्हाला हॅमर कॅन्डल मिळून गेली, तर हॅमर कॅन्डलला तुम्ही एंट्री प्लॅन केली. हॅमर कॅन्डल बनल्यानंतर नेक्स्ट कॅन्डलच्या ओपनिंगला तुम्ही ट्रेड प्लॅन केला. 20 EMA हा तुमचा SL असणार आहे. जितका SL आला त्याच्या डबल तुम्हाला टार्गेट प्लॅन करायचं. ह्या कॅन्डलच्या ओपनिंगला तुम्ही एंट्री प्लॅन केली तर तुमचा SL ह्या 20 EMA, तर 20 EMA म्हणजे ऑलमोस्ट 10 रुपीजचा तुमचा SL आहे, तर तुम्हाला 20 रुपीजचं टार्गेट घ्यायचं आहे. आरामात तुमचं 20 रुपीजचं टार्गेट कंप्लीट झालं. त्यानंतर जर ही पोझिशन तुम्हाला दिवसभर ट्रेल करायची असेल, होल्ड करायची असेल, तर जोपर्यंत 20 EMAच्या खाली क्लोजिंग होत नाही तोपर्यंत तुम्ही ही पोझिशन ॲज इट इज 2:15 पर्यंत ट्रेल करू शकता. का आता हा आपला इंट्राडेचा सेटअप आहे, तर 3:30ला मार्केट बंद होतं, पण 2:15ला इंट्राडेचा टाइम पण संपतो. तर सिंपल हा तुम्ही स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट करा आणि जोपर्यंत ही पोझिशन 20 EMAच्या वरतीच आहे, कारण 9 एक्सपोनेन्शियलला रिटेस्टिंग झाल्यानंतर आपण ट्रेड घेतो. इथे तुम्ही बघू शकता ह्या पॉइंटला तुम्हाला मार्केटने 20 EMAच्या खाली क्लोजिंग दिले. क्लोजिंग दिल्यानंतर ऍक्च्युली तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार जस्ट 20 रुपयाचं प्रॉफिट घेतलं होतं, पण तुम्हाला इथे 42 रुपयाचं प्रॉफिट झालं, म्हणजे तुम्हाला इथे चांगलाच बेनिफिट होतंय. सेम तुम्ही जर सेलिंग साईड करणार असेल तर अगेन चेंजेसमध्ये जाऊन आजच्या दिवशी सगळ्यात जास्त पडणारे स्टॉक कुठे किती आहे ते बघायचे. इथे चेंजेस केले तुम्ही मध्ये ह्या फिल्टरमध्ये, तर तुम्हाला ऑटोमॅटिक स्टॉक सजेस्ट होता. जसं मी बोलले फर्स्ट आणि सेकंड नंबरचा स्टॉक सोडून किंवा ते पण फॉलो करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्या अकॉर्डिंग तुम्ही, जसं हा 3rd नंबरचा स्टॉक आहे तर मी त्याला जाऊन चेक करते, तर सेलिंग साईड हा माझा ट्रेड वर्क होणार आहे. का आता हा बेरिश लिस्ट मधला स्टॉक आहे. अगेन तुम्ही बघू शकता हा स्टॉक नॉन स्टॉप फॉल होत होता दिवसभर आज, आणि फॉल होत असताना मला इकडे लोला जाऊन एंट्री नाही घ्यायची, मला पुलबॅक किंवा रिटेस्टिंगचा वेट करायचा. इथे त्यांनी रिटेस्टिंग केलं, एक्झॅक्टली 9:15ला रिटेस्टिंग झालं. ह्या सेटअपसाठी तुम्ही 5 मिनिट 15 मिनिटचा टाइम फ्रेम फॉलो करू शकता. मी इथे 5 मिनिटचा टाइम फ्रेम फॉलो केला. तुम्हाला पटकन एंट्री हवी असेल तर तुम्हाला 5 मिनिट जास्त बेस्ट आहे. तुम्हाला विनिंग प्रोबॅबिलिटी आणि थोडे कमी ट्रेड हवे असेल तर तुमच्यासाठी 15 मिनिटचा टाइम फ्रेम जास्त बेस्ट आहे. तर सिंपल इथे मी पुलबॅकला एंट्री प्लॅन करणार. इथे रिटेस्टिंग झालं, रिटेस्टिंगला ज्यावेळेस हा सेलिंग साईट वर्क करतोय, सेलिंग साईटला जेव्हा रिटेस्टिंग करणार मला बेरिश मारुबोजू किंवा शूटिंग स्टार कॅन्डल भेटली तर जास्त बेनिफिट मिळणार आहे किंवा तो सेटअप जास्त ॲक्युरेट आहे. तर इथे मला शूटिंग स्टार कॅन्डल भेटली म्हणून मी नेक्स्ट कॅन्डलच्या ओपनिंगला एंट्री प्लॅन केली. म्हणजे मी इथे ओपनिंगला एंट्री प्लॅन केली. स्टॉप लॉस हा माझा 20 EMA असणार आहे आणि इव्हन ट्रेलिंगला पण मला 20 EMAच हेल्प करणार आहे. तर माझ्या एंट्री पॉइंटला 20 EMA इथे होता म्हणून माझा 9 रुपयाचा SL आला. तर मला ॲटलिस्ट 18 रुपयाचा गेन आला पाहिजे किंवा 18 रुपीजचा गेन घ्यायचा. तर इथे बघू शकता तुम्ही माझा हा ट्रेड साधारण 1 वाजेपर्यंत कंप्लीट झाला. 1:2चा रिस्क रिवॉर्ड रेशो आला. त्यानंतर हा ट्रेड जर मला कंटिन्यू होल्ड करायचा असेल, ट्रेल करायचा 3:30 पर्यंत, मोठा गेन जर तुम्हाला कॅप्चर करायचा असेल तर जोपर्यंत 20 EMAच्या वरती क्लोजिंग होत नाही, ब्ल्यू कलरचा इंडिकेटर आहे आपला 20 EMA, तुम्ही बघू शकता 3:30 पर्यंत कुठे त्याने आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट केला नाही. म्हणजे हा स्टॉक खूप बेरिश होता. म्हणजे तुम्ही पूर्ण कंटिन्युअसली हा स्टॉक होल्ड करून तुम्हाला कितीपर्यंतचा गेन मिळाला? 33 रुपीजचा गेन मिळाला. कारण इथे तुम्हाला ही पोझिशन क्लोज करायला लागेल कारण इंट्राडेचा टाइम संपला. अगेन वन मोर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते. जसं इथे तुम्ही बघू शकता LTIM फर्स्ट नंबरचा स्टॉक आहे, तो आपण जर घेऊन बघितला तर काय होतं चेक करूया. तर इथे बघू शकता हा स्टॉक ज्यावेळेस पुल बॅकला येणार त्यावेळेस किंवा रिटेस्टिंगला येणार तेव्हा आपण ट्रेड प्लॅन करणार. हा स्टॉक 9:30ला ऑलरेडी टॉप लुझरच्या लिस्टमध्ये मला भेटलेला. त्यानंतर मला एंट्री कधी करायची? ज्यावेळेस तो 9 EMAला रिटेस्टिंगला येणार त्यावेळेस मला शूटिंग स्टार आणि बेरिश मारुबोजू कॅन्डल भेटायला हवी. तर इथे तुम्ही बघू शकता मला शूटिंग स्टार आणि बेरिश मारुबोजू दोन्ही पण कॅन्डल भेटल्या. तर मी कॅन्डलला एंट्री, त्या नेक्स्ट कॅन्डलच्या ओपनिंगला एंट्री प्लॅन करणार. ही माझी नेक्स्ट कॅन्डल आहे. ह्या नेक्स्ट कॅन्डलच्या ओपनिंगला मी एंट्री प्लॅन केलं. का तर शूटिंग स्टार मला आधीच भेटला. माझा स्टॉप लॉस आणि टार्गेट किती असणार? माझा स्टॉप लॉस ह्या पॉईंटला मी एंट्री केलं तर 20 EMA हा माझा SL असणार, त्याच्या डबल माझं टार्गेट असणार. 20 रुपीजचा SL आहे तर ॲटलिस्ट मला 40 रुपीजचा गेन भेटायला हवा. तर इथे माझा 40 रुपीजचा गेन झाला. मी पोझिशन 50% क्लोज करू शकते, 50% ट्रेल करू शकते. तर इथे बघा तुम्ही
मी माझा स्टॉप लॉस 0 केला. मला ही पोझिशन कुठपर्यंत होल्ड करायची, जोपर्यंत हा 20 EMA वरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत मला हा ट्रेड कंटिन्यू ॲज इट इज होल्ड करायचा. जसं तुम्ही इथे बघू शकता, यांनी क्लोजिंग ह्या पॉईंटला 20 EMA वरती दिली. एक्झॅक्टली 3 वाजता ही क्लोजिंग झाली आहे, म्हणजे ह्या पॉईंटला ही क्लोजिंग झाली 3:15 आणि इवन 3:15 मार्केटमध्ये इंट्राडेचा टायमिंग पण संपलाय. तर इथे मी माझी पूर्ण 100% पोझिशन इवन मला क्लोज करायला लागेल. तर ट्रेल केल्यामुळे मला मोठा गेन मिळाला. किती गेन मिळाला, का तर मी फक्त पहिला 40 रुपयाचं किंवा 40 रुपीजचं टार्गेट प्लॅन केलं होतं, पण ट्रेल केल्यानंतर ऑलमोस्ट मला 215चं टार्गेट मिळालं, का तर माझा इथे ट्रेलिंग स्टॉप लॉस सेट झाला आणि इवन तिथेच माझा इंट्राडेचा टायमिंग पण संपला. तर ह्या अकॉर्डिंग तुम्ही हा 9 आणि 20 EMA सेटअप इंट्राडे स्टॉक ट्रेडिंगसाठी यूज करू शकता. बाईंग करायचं असेल तर टॉप गेनर फॉलो करा, सेलिंग करायचं असेल तर टॉप लुजर फॉलो करा आणि पुलबॅकला एंट्री प्लॅन करा, रिटेस्टिंगला एंट्री प्लॅन करा. म्हणजे कोणता स्टॉक खूप पडतोय, पडल्यानंतर रिटेस्टिंगला जेव्हा तो येणार त्याच वेळेस तुम्हाला एंट्री प्लॅन करायची, तोपर्यंत तुम्हाला एंट्री प्लॅन नाही करायचे. तो होप्स तुम्हाला हा सेटअप आवडला असेल. कसा वाटला तुम्हाला स्टॉक इंट्राडेचा सेटअप मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि धन मराठीला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.